जाईल. पंचांना ही टायमिंग वेळेवरती पोहोचवलं जाईल. त्यानंतर पंच काय ॲक्शन घ्यायचे ते घेतील मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपलं काम आहे वेळेवरती काम कंप्लीट करणं. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी आहे ही. ओरिजिनल 40+ असोसिएशनच्या माध्यमातून ह्या सर्व स्पर्धा होत असतात आणि त्यातली एक नामांकित स्पर्धा मित्र पाहायला मिळते. आज बरोबर 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चालू असलेला सामना कांबे स्पोर्ट कांबे, पवनपुत्र पिसे, तदनंतर जय हनुमान लाखिवली वर्सेस श्रीकृष्ण स्पोर्ट सापे, तदनंतर जय हनुमान पॉवर शेलार वर्सेस ग्रीस्मा 11 आमनेपाडा, तदनंतर कालिका माता खारबाव वर्सेस सावंदे स्पोर्ट सावंदे. आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आयोजक टीम जय सावरीदेव किरवली वर्सेस जय गावदेवी काटई अशी लढत आजच्या दिवसातून पाहणार आहेत. 10 संघ नसीब अजमावतील. काल आपण पाहिल्या 10 संघातून गावदेवी धामणगाव संघाचं वर्चस्व राहिलं. धामणगाव संघाची दादेगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम सामन्यामध्ये आपण जर पाहिलं कालच्या तर सरवली संघाने मात्र त्या ठिकाणी सरशी गाठली होती, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठेतरी प्रयत्न कमी पडले आणि अफलातून खेळी धामणगाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गेम ऑन होते. विजय आणि उमेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. हा ट्रॅकर होता, चेंडू मात्र निघून जाते ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. सन्मान्य रवीजी शेलार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया कुठला गोलंदाज पटकावतो हे पारितोषिक. पुढील चेंडू या ठिकाणी लोअर फुलटॉस सुद्धा होत तसं बॅटमध्ये घेता आलं नाहीये. पायांची हालचाल नाहीये. चेंडूवर तो पोहोचत नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहतोय. डॉटची होती समाप्ती. पहिला वाईट आला, तदनंतर आला या ठिकाणी डॉट. आणि प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय रवीजी शेलार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं आहे. चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातील हा फायनल दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. पोचला जाईल का त्या ठिकाणी? पोचला तर होता, परंतु चेंडू मात्र गॅदर करता आला नाही आहे. प्रयत्न चांगले होते बट चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. कालच्या दिवसात पाहिलं तर सर्वाधिक धावा गोलंदाजीच्या माध्यमातून विनय कारभारी यांनी खर्च केले होते. 31 धावा तब्बल आपल्या एका ओव्हरच्या कोठ्यामधून खर्च केल्या होत्या. आणि सचिन यादव यांनी सर्वाधिक 46 धावा कालच्या दिवसात जमा केल्या होत्या. या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एज अँड गॉन. बॅटर आउट होतोय कटआउटच्या स्वरूपात. तर मॅन ऑफ द मॅच साठी जवळजवळ 5 ते 6 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 5. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस गॅप शोधता आलं नाही. फटका चांगला सजवला होता आणि चोटी सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धोकादायक धाव जरूर होते, परंतु धाडस दाखवलं आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 45-45 चे खेळाडू असतात
आणि ज्या टीमचं 45चे दमदार असे बॅटर असो की गोलंदाज असो त्या टीम या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं काम करते. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला येतोय. इथेही पाहतोय आपण सिंगलच घेतली जाते, सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा पाहतोय आपण 7 या अंकावरती शनिदास पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पहिला स्क्वेअर मारा पाहायला मिळाला, तदनंतर स्वतःला आवरलं आणि अचूक टप्पा लाईन लेन चांगली पाहायला मिळाली. इथेही मात्र चांगला चेंडू हाताला गेला आहे. सिराचा वेध जरूर घेतला होता, परंतु हाईट फॅक्टर चेक केलं गेलं, अपीलही केली होती आणि पंचांची तीक्ष्ण नजर त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पाहिलं तर बाईच्या स्वरूपामध्ये एक धावा अर्जित केली गेली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 8 लागली गेली आहे. कांबे स्पोर्ट कांबे वर्सेस आपण पाहतोय पवनपुत्र पिसे. आपण विचार करत होतो मॅन ऑफ द मॅच साठी जे पारितोषिक आहेत, जे आकर्षक ट्रॉफी आहे ती श्री गणेश बजागे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर कॅप दिली जाते सन्माननीय प्रसाद बजागे साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर ॲपी कोल्ड्रिंक दिली जाते सन्माननीय भावेश बजागे यांच्या माध्यमातून. आणि एनर्जी ड्रिंक सुद्धा दिली जाते प्रणय घरत यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर कुछ मीठा हो जाए जीत के बाद त्याच्यासाठी पेस्टी सन्माननीय गोविंद बजागे साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय की या मॅन ऑफ द मॅच साठी सर्व पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक नाणेफेकीच्या दरम्यान जो संघ नायक नाणेफेक जिंकतोय त्यासाठी माजी सरपंच अमनेपाडा यांच्याकडून सन्माननीय प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कोल्ड्रिंक दिली जाते. या प्रत्येकाला जे होईल ते सहकार्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे. या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पवनपुत्र पिसे या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा, तसेच जे आयोजन नियोजनासाठी सुद्धा त्यांच्याकडून बेस्ट कॉम्प्लिमेंट आले आहे. साहेब आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण खडे दिशा देण्याचा काम पाहायला मिळत होता. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीये, तुम्हाला पोहोचावं लागेल त्या लाईन पर्यंत, तेव्हा कुठेतरी बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकतो. या ठिकाणी डॉटची होते समाप्ती. गोलंदाज सत्यवान शेलार गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू चांगला हाताला गेला आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 30 लाईन, तोच रिझल्ट, डॉट चेंडू. खऱ्या अर्थाने बॅटरची ही शारीरिक भाषा ओळखणं गोलंदाजाचं आद्य कर्तव्य असतं. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय रामकृष्णजी माली साहेब आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे आचार्य जांभारी सन्माननीय पंढरी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ओमसाहेब पिसे संघाचे धडाडीचे बॅटर असं गोलंदाजीचं ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतंय. आज पवनपुत्र पिसे संघास सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपल्या हे विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस येस नक्की येऊ नक्की येऊ. या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर अंपायरच्या रिजनमध्ये चेंडू जातोय, एक धाव कंप्लीट केली. हा ना तू मै पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर सेफ आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरते धावफलकावरती 10 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये आहे डबल माइंड, काय करू चेंडू पर्यंत पोहोचू की चेंडूची वाट पाहू, अशा पद्धतीने चेंडू मात्र निघून जातो सीमा पार, येतोय चौकार. जानमान लाखोली वर्सेस श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे.
दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी नाणेफेक करू. पुढील चेंडू यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु कही पे निगाही कही पे निशाणा अशा पद्धतीचा फटका खेळण्यात आला. डॉटची या ठिकाणी पुन्हा एकदा होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती स्थिर आहे, ती म्हणजे 14 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. बरोबर 7च्या सरासरीने धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. यानंतर होणारे मॅच जय हनुमान लाखिवली श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे. प्लीज विनंती असेल लाखिवली टीमचा कोणीही प्रतिनिधी असेल, खेळाडू असेल तर प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. सलग ही 2 दिवस चालणारी स्पर्धा आपण पाहिलं तर कालची जेवणाची व्यवस्था केली होती सन्माननीय मोहन भंडारी साहेबांच्या माध्यमातून. आजच्या दिवसाची व्यवस्था जी आहे ती नॉनव्हेजची आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर राकेश दिगाडकर साहेबांच्या माध्यमातून 15 किलो मटण आहे. त्याचबरोबर अविनाश चोरगे यांच्या माध्यमातून 5 किलो, तसेच बंधू बजागे साहेबांच्या माध्यमातून 5 किलो, तसेच विशाल बजागे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 15 किलो अशा पद्धतीने पानी बॉटल आहेत 15 बॉक्स. क्या बात है, जिसने पैसे को पानी पिलाया उसने सातों समुंदर को नीचे दिखाया. आणि पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याचबरोबर ओमकार मधुकर बजागे यांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याचबरोबर तानाजी पांडुरंग घरत यांच्या माध्यमातून सुद्धा पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पण करून सहकार्य केलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. यस, आणि बाकी आपण पाहिलं तर कमिटी ही काही कमी नाही आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारं सहकार्य पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस मात्र चेंडू निघून जातो. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. आता मात्र कुठेतरी मी तर म्हणे बॅकफूट वरती पाहतोय, कारण कांबे संघाची धावसंख्या धावफलकावरती खूप कमी लागली गेली आहे. या ग्राउंडची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर एक फलंदाजाला ही साथ देणारे आहे, परंतु गोलंदाजांची या ठिकाणी कसरत लागली गेली आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथेही पाहतोय आपण काय चेंडू हाताला गेला होता, पूर्णपणे विवस हातबल एका धावेसाठी तरसावं लागतंय. या ठिकाणी धाव बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कारण गोलंदाज अचूक टप्पा लाईन बरोबर सकाळच्या सत्रामध्ये हाताला असताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतो. नंदेव शलार हाही चेंडू आपण पाहतोय. इथेही पाहायला मिळतंय की निर्धावची होते सांगता. क्या बात, अजूनही एकी गेली नाहीये. हॅलो पुढे चेंडू हाही शरीराचा भेद घेतोय. या ठिकाणी हवं तसं पटका खेळता येत नाहीये. काय घडतंय, पोचला जातोय क्षेत्ररक्षक. बऱ्याच काळानंतर या ठिकाणी सिंगल धाव येते. सिंगलने खेळ पुढे जातोय धावफलकावरती 15 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संत आणि मित्र म्हणाले एकदम सावध सुरुवात म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण एकच गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. हेमंत आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आत 7 मध्ये 6 हेमंत याने बनवलेत आणि 6 मध्ये 1 उमेश याने बनवलेत. बॅकवर्डवर जाण्याचं हे दोन्ही बॅटर कारणीभूत आपल्याला पाहायला मिळते. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉटची होती समाप्ती. या ठिकाणी उद्योगपती सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रामकृष्णजी माली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना या मॅच नंतर इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. या विभागातील उद्योजक आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला होता आणि या ठिकाणी सिंगलच येते. सिंगलपेक्षा अधिक काही नाही आहे. या इनिंगमधील दुसऱ्या चेंडूवरती जो आला होता चौकार, तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आला एक चौकार. त्याच्यानंतर आपल्याला एकही मोठी धाव येईल असा कुठलाही चेंडू पाहायला मिळाला नाही आहे. एकंदरीत सेकंड रन सुद्धा कंप्लीट केलं गेलं नाही आहे. नाही, या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्ञानदेव शेलार याने तर अप्रतिम षटक हाताला गेलं. फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. एकंदर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 16.
पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 7, या ओव्हरमध्ये आल्या 2, एकंदर 3 मध्ये झाल्या या ठिकाणी आपण पाहिल्या तर 16 आणि गोलंदाजाने बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केली गेली. कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त चेंडू डॉटने खेळून काढलेले आहेत आणि 14 मिनिटांमध्ये 3 षटक या ठिकाणी कंप्लीट केली गेली. असंच खेळ प्रत्येक टीमने करावं जेणेकरून कमिटीचा वेळ वाचेल आणि योग्य तो ओव्हरचा सामना प्रत्येक आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांचा तरी सामना प्रत्येक होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी पाहतोय मुरली येतोय. पवनपुत्र पिसे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी एक चांगली टीम नावा रूपाला या ठिकाणी झालेले आहे आलेले आहे आणि त्यातला हा गोलंदाज मुरली टर्न होतोय. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस होता. मिडगटला चेंडूला टर्न केला गेला, डीप मध्ये उचलला जातोय, फेकी केली जाते, अवसर वेल 2 धावा कंप्लीट केल्या, ओव्हर थ्रो झाला आहे. पाहूया तिसरी धावची मागणी आणि आता तिसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि चौथीचा आघात प्रयत्न आणि या प्रयत्नात आता मात्र बॅटर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहिली तर 19 या अंकावरती पोहोचली जाते. हेमंत आपण पाहिलं तर भरपूर चेंडूंचा सामना केल्याने धावा भरपूर कमी करताना पाहायला मिळाल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जॅनमन लाखिवली टीमचा कोणीही प्रतिनिधी आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. फिल्डिंग लावा पटापट, वेळ वाया घालू नका. चेक. चला स्पीडअप करायचं आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एकदा दोनदा वार करून आमच्यापर्यंत मॅसेज पोहोचू शकता. यास दक्ष आहेत पंच, त्याबद्दल काय वाद नाही आहे. आपणही थोडंसं सहकार्य करा आणि खेळ लवकरात लवकर सुरुवात करा. लाखिवली अजून काही दिसत नाही. या ठिकाणी पाहतो ऑन साईडला येतो चेंडू, शतशक आहे त्या ठिकाणी, उचलला जातो, एक धाव कंप्लीट केली, फेकी केली जाते, बट दुसरी धाव सहजरित्या पूर्ण या ठिकाणी होते. तर या एकेरी दुहेरी धावसंख्या तरी घेणं गरजेचं आहे कारण मोठा फटका पाहायला मिळत नाही. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेटची मजा ठणाठणीने येते आणि कालचा दिवस तो पाहायला मिळाला होता. आज सुरुवात मात्र कुठेतरी गोलंदाजांनी चांगली केली आहे. इथेही दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि वाईटच्या स्वरूपामध्ये थोडंसं बघितलं जातंय बॅटरच्या माध्यमातून. पण आपणही कुठे स्थान घेतला आहे, कुठून खेळतोय हे तपासणं गरजेचं आहे. डॉटची समाप्त संख्या 21. पुढे चेंडू, यावेळेस फटका सजवला जरूर आहे. पाहूया गॅप मध्ये जातोय, शतरषक क्या बात आहे. अचानक फ्रेम मध्ये चेंडू मात्र थांबला गेला काही काल आणि शतरषक बरोबर पोहोचला गेला आणि या ठिकाणी मात्र पाहतोय आपण 2 धावा आपल्या टीम साठी जरूर वाचवल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली 23 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. तर चला लाखिवली टीम, सापे टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे, तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस आता फटका चांगला आहे परंतु इथेही पाहतोय आपण की चांगले क्षेत्ररक्षण झेलच्या स्वरूपात बॅटर होतंय बाद.
थोडीशी कमी पडली, टायमिंगचा अभाव, परिणामस्वरूप आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि अप्रतिम या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल कलेक्ट केला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित. या ठिकाणी पाहतोय आपण थर्ड मॅन चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय पण चेंडू मात्र जातोय सीमा पार, येतोय या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 27 झाले आहे. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होते समाप्त. 28 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. पवनपुत्र पिशे टीम समोर. चला लाखिवली टीम, आपण या नाणेफेकीसाठी एखादा प्रतिनिधी आला असेल तरी आपण नाणेफेक करून घेऊया, जेणेकरून पुढच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात करता येईल. जे हनुमान लाखिवली टीमचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण या नाणेफेकीसाठी या ठिकाणी श्रीकृष्ण स्पोर्ट्स साप्पे संघाचा संघनायक उपस्थित आहे, तर आपण या नाणेफेकीसाठी चला कांबे स्पोर्ट कांबे, आपण या मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडंसं स्पीडअप आणि सहकार्य करा. आज मेगा फिनाले फायनलचा दिवस आहे. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करावा लागेल, याच्यासाठी आपण थोडंसं सहकार्य करा. तसेच लगेच पवनपुत्र पिशे, आपण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेलकम वेलकम सन्मान्य विजयजी पाटील साहेब, उद्योजक सापे, आपण या या मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण पाहू शकता ही मॅच समरी आपण कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या बॅटरनी केलेली कामगिरी. हेमंत पाहतोय 10 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या. अमित मात्र एका चेंडूमध्ये चौकार चांगला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर विजयाने 3 चेंडूमध्ये 4 बनवल्या आणि शैलेश यांनी 4 मध्ये 4 बनवल्या. गोलंदाजीची जी धार होती ती चांगली पाहायला मिळाली या ठिकाणी. या ठिकाणी पाहू शकता सन्नीदास यांच्या माध्यमातून एक षटक फेकले गेले, 7 धावा खर्च केल्यात आणि आपण पाहिलं तर एक गडी बाद केला आणि सत्यवान यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. त्याच्या ठिकाणी आपण पाहिलं 5 धावा खर्च केल्या आणि खऱ्या अर्थाने ज्ञानदेव यांनी जो षटक हाताळला तो अपलातून फक्त एकच धाव खर्च केली. मुरली यांच्या शेवटच्या ओव्हरला 11 धावा आल्या आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता पाहूया 28 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. पवनपुत्र पिशे टीमची कशा प्रकारे कसरत लागली जाईल हे पाहण्यासारखं राहील. काही लोअर स्कोअर सामनेही कित्येकदा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत, तर पाहूया हाही सामना कशा प्रकारे होतोय. तर ह्या 28 धावा थांबल्या जातील की पूर्ण केल्या जातील या ऐकूया विजय घरत सर यांच्या आवाजाने. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे सर. तर चला सलामीची जोडी पाठवायची आहे. पवनपुत्र पिशे संघ 28 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये पवनपुत्र पिशे संघासमोर. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहत आहोत. नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता NB लाईव्ह यूट्यूबला जाऊन क्लिक करू शकता NB लाईव्हवरती आणि ह्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. शनिदास आणि शनिदास राम.
छोटंसं लक्ष आहे. सकाळच्या सत्रामध्ये हा सामना सुरू आहे. 28 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये पवनपुत्र पीसी संघाला. लाखिवली संघ कर्णधार चला टॉससाठी यायचं आहे. नक्कीच सापेगावचे बरेचसे ग्रामस्थ प्रेक्षक इथे आलेले आहेत. शिवाजी जाधव आणि विष्णू पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय सावरदेव चषक 2026 मध्ये. गोलंदाज कोण आहे? हेमंत. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं फुल टॉस चेंडू, नीटचा टायमिंग करू शकला नाही फलंदाज शनिदास. दरम्यान खातं खोललं जाते एका धावेने पवनपुत्र पीसी संघाचं. नो बॉलचा इशारा इथं. येस येस, चालेल चालेल, चेक करायला सांगितले पंचांनी. भाऊ घे जरा मागे. राम राम. परत दाखव एकदा. भीमर नो बॉल. तर नक्कीच पहिला चेंडू नो बॉल. नक्कीच ओव्हर बेस्ट हा फुलटॉस होता आणि नो बॉल घोषित केलं जाते. 2 धावेने खातं खोललं जाते संघाचं. आता मात्र राम स्ट्राईकवर आहे. अतिशय सुंदर फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु रोखू शकत नाही. नक्कीच क्षेत्ररक्षकाने स्वतःची काळजी घ्यायची आहे जरा. आणि पहिला चौकार येतोय पवनपुत्र पीसी संघाच्या डावामध्ये. यावेळेस पावलांचा वापर केलाय परंतु हलक्या हाताने टॅप केलंय चेंडूला. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अडवला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. बिनबाद 7. 28 धावांचं लक्ष्य पार करताना पवनपुत्र पीसी संघ. यावेळेस अतिशय सुंदर ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एक सिंगल मिळते या चेंडूवर. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. 8 धावा. नक्कीच दरम्यान प्रकाश माली आणि ज्ञानेश्वर माघे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. आपल्याला सुद्धा विनंती आहे की व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय सावरदेव चषक 2026 ऑर्गनाइज बाय ओरिजिनल 40+ जय सावरदेव किरवली संघाकडून. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज हेमंत याचं निर्धाव येतोय चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 8 धावांवरती. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना. आणि दरम्यान फक्त एक सिंगल या चेंडूवरती. किशोर पाटील लाखिवली, तुम्हीच का? या आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय सावरदेव चषकामध्ये. या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत हलक्या हाताने प्लेस केले चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धोका आणि फलंदाज पाहूया पंच काय घडलंय. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय पीसी संघाचा राम याच्या रूपानं. संघाची धावसंख्या 10 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज.
अतिशय सोपं आणि सहज आव्हान. 18 चेंडू 18 धावा, रन बॉल इक्वेशन, प्रत्येक चेंडू मागे एक धाव. नवीन गोलंदाज शैलेश येतोय. शैलेश हा सुद्धा एक जुना जागता अतिशय अनुभवी खेळाडू आहे. सत्यवान शेलार येतो नवीन फलंदाज वन डाऊन साठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू, शॉर्ट फायनल, क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आणि दरम्यान एक धाव घेण्याची संधी. नक्कीच बऱ्याचशा स्पर्धामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली शैलेशाची. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 11 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात 28 धावांचा पाठलाग करतोय पवनपुत्र पीसे संघ. आपण पाहत आहोत ओरिजिनल 40+ आयोजित जय सावरदेव चषक. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू हवेमध्ये आणि झेल सोडलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्यांनी झेल सोडला आणि दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. 2 ने धावफलक पुढे सरसावतोय. 13 धावा, अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतो राईटम ओव्हर द विकेटनं. समोर फलंदाज सत्यवान शेलार. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरून फटका खेळलाय. यावेळेस मात्र तोच क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी नाही करता झेल पकडलाय. दुसरा गडी बाद होते पीसे संघाचा. केले चेंडूला, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आणि आता मात्र कर्णधार शनिदास मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहाय्यता मिळाले. 2000 रुपयाचे सहाय्य मिळालेले. विशेष आभार संजयजी दिघाडकर. नवीन फलंदाज पप्पू येतो. हा सुद्धा एक चांगला पिच फलंदाज आहे. शैलेश मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. सामन्यामध्ये वापसी करून देताना दिसतोय आपल्या संघाला. स्ट्रायकर वनराज, नॉन स्ट्राईकला पप्पू, गोलंदाज शैलेश. पवनपुत्र पीसी संघ 14 धावांवरती खेळतो. 3 विकेट पडलेले आहेत आतापर्यंत त्यांच्या. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, चेंडूला ढकलून दिले पॉईंटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय वेगाने धावतायत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 ने धावफलक पुढे सरसावतोय. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 28 धावांचा पाठलाग करतोय पवनपुत्र पीसी संघ कांबे संघासमोर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा चीप केलाय पुढे सरसावत. वाव, गुड कॅच.
थँक्यू डी जे. तर नक्कीच शैलेश याचं चांगलं षटक आपण पाहिलं. 6 धावा खर्च केले आणि 2 महत्त्वाचे गडीसुद्धा त्याने बाद केले. त्यानंतर नवीन फलंदाज येतो पी सी संघाकडून अरुण. नक्कीच तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र येतो हरिनंदन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. बारा चेंडू 12 धावांची गरज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हरिनंदन. स्ट्राईकवर पप्पू, नॉन स्ट्राईकला अरुण. पहिला सामना सुंदर रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरिनंदन राईट आर्म ओव्हर द विकेटनं पंचांना क्रॉस करून. यावेळेला लेग ब्रेक चेंडू. हो स्लो वन. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली पहिल्याच चेंडूवर हरिनंदन यांच्याकडून. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतिशय सुंदर लेग ब्रेक आपण पाहिला हरिनंदन यांच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस नक्कीच चांगला फटका चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने. फक्त एक सिंगल मिळते या चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं डीपमध्ये आपल्याला. आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरसावते 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हरिनंदन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. नक्की काय घडलंय पाहायचं आहे. पंच वळतायत, वाईटचा इशारा देत आहेत. आणि बाईकची सुद्धा 1 धाव, अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतात या चेंडूवरती. 2 धावफलक पुढे सरसावतो 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र पिचे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस खेचून मारलाय चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळते फक्त एक सिंगल. 1ने धावफलक पुढे सरसावतो 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. चांगली फाईट दिलेली आतापर्यंत कांबे संघाने. जरी धावसंख्या कमी उभारली असली तरी पण तो गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत. 9 चेंडू 8 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल येते. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, उचलतो, फेकतोय. आणि नक्कीच दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिलाय फलंदाज पप्पू याने. आणि फक्त एक सिंगल मिळते या चेंडूवर. 1ने धावफलक पुढे सरसावतो 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला लाखिवली संघ, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. लवकरात लवकर पोचायचं आहे. यावेळेस फ्लाईट दिल्याचे आणि चेंडूला उचलून फेकलाय सरळ लॉंगॉनच्या वरून. हा षटकार येते पप्पू याच्या बॅट मधून. मॅचची हवा काढणारा हा सिक्सर. तर नक्कीच आमच्या किरवली गावचे ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ जयरामजी बजागे यांचाही सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच पीच मेंटर रमेशजी बजागे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. कुठलीही स्पर्धा असो, खूपच मेहनत असते रमेशजी बजागे यांची मैदानासाठी. आता मात्र 1 धावेची गरज असेल. स्कोर आर लेवल.
यावेळेस झेल आणि नक्कीच पुन्हा एकदा अजून थोडीशी वाट पाहावी लागेल पी सी संघाला, कारण एक धावेची गरज असताना फलंदाज बाद होतो. नक्कीच तर नक्कीच ते ग्राउंडसाठी नेहमीच मदत करतात, परंतु आर्थिक सहाय्य सुद्धा आलेले आहे रमेश बजागे यांच्याकडून, त्यांचे सुद्धा विशेष आभार. तर नक्कीच संतोष पाटील आणि प्रकाश मागे उद्योजक सापे यांचे सुद्धा ते आगमन झाले. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आमचे स्पॉन्सर ओमकार मधुकर बजागेजी इथे आलेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आम्हाला एनर्जी ड्रिंक्स मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्याकडून मिळालेले आहेत. नवीन फलंदाज पंढरी येतोय, परंतु स्ट्राईकला अरुण. 6 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पीसी संघाला. यावेळेस उचललाय चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये, आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एका टप्प्याने सीमा पार. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय पवनपुत्र पीसे संघाने. खूप खूप अभिनंदन पवनपुत्र पीसे. हार्ड लक, टफ लक. कांबे स्पोर्ट कांबे. दोन्ही संघांनी जायचं नाही, व्यासपीठासमोर यायचंय. आपला आम्ही मान सन्मान करणार आहोत. कांबे स्पोर्ट कांबे संघ, पवनपुत्र पीसे संघ. तर आपण नक्कीच या सामन्यातील सामना मॅच देऊया. कुठला फलंदाज किंवा गोलंदाज ठरलाय पाहूया. दोन्ही संघांनी समोर यायचं व्यासपीठासमोर. आपला आम्ही मान सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्ञानदेव शेलार, ज्याने फक्त 6 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघांनी लाईनअप कर. तसेच ज्ञानदेव शेलार आपण यायचंय. नक्कीच या स्पर्धेमध्ये ते पंचांची भूमिका सुद्धा निभावत आहेत. नक्कीच दोन्ही संघ आपण या समोर आपला आम्ही मान सन्मान करणार, आणि सर्वांना जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. दरम्यान रमेश नामदेव पाटील उद्योगपती आमनेपाडा यांचे सुद्धा इथे आगमन झाले. त्यांच्यासोबत रामकृष्ण काकडे यांचं सुद्धा इथे आगमन झालं. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्ञानदेव शेलार या आपण मॅन ऑफ द मॅच. फक्त 1 धाव खर्च केली आपल्या षटकामध्ये. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तर नक्कीच ज्ञानेश्वर मागे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची ज्ञानदेव शेलार याला. त्यानंतर किशोर पाटील, आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पेस्ट्री द्यायची. जयरामजी बजागे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक द्यायचे. शिवाजी जाधव, आपल्याला विनंती की आपल्या शुभ हस्ते कॅप परिधान करायचे ज्ञानदेव शेलार याला. दरम्यान केरवली गावचे उद्योजक साईनाथजी बजागे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच साईनाथ बजागे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ॲप्पी फीस द्यायचे. चला दोन्ही संघ लाईनअप करायचे आहेत. तर वेल डन, वेल बॉल ज्ञानदेव शेलार अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांनी लाईनअप करायचे. जय इकडे अँगल. तर नक्कीच दोन्ही संघाचा आम्ही मान सन्मान करत आहोत.
शिवाजी जाधव आपल्याला विनंती की आपण पुढे यायचं आहे. एका संघाचा आम्ही तुमच्या हाताने मान सन्मान करणार आहोत. तसेच लाखिवलीचे किशोर पाटील आपण सुद्धा या. नक्कीच कांबे संघ आपण आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद, आभार. तर नक्कीच पहिल्यांदा पवनपुत्र पीसी संघाचा मान सन्मान इथे होत आहे.